भाई एकदा विचार कर, तुमचं वय 30+ आहे, गावात लग्नावरून लोक टोमपे मारत आहेत, रिश्तेदार नाव ठेवत आहेत, मायबापाने कसे बसे 2,70,000 रुपये जमा करून एका दलालाला दिले. धर रे बाबा करून दे लग्न. मग घरात नवरी आली, हळद लागली, पण बापा काही दिवसातच ती नवरी घरातून फरार तर झाली, पण जाता जाता मोठा धक्का देऊन गेली. तो म्हणजे ती पोरगी काय कुवारी नव्हती जी, तिथं उभ्या 2 पोराची मान निघाली. भाई हा कोणत्याही पिक्चरचा सीन नाही, हा तर सोलापूरच्या मंगलवेढ्यातील विनायक आवताडे या मुलासोबत काही दिवसाआधीच घडलेली एक रिअल लाईफ घटना आहे. आणि खरं सांगायला गेलं तर भाऊ हे फक्त एका विनायकाचं दुःख नाही. आणि जर आणखी थोडा या लग्नाचा बाजाराचा अँगल चेंज करून पाहिला तर आजकाल समाजात अजून एक भयानक प्रकार घडत आहे. घरच्याच्या समाधानासाठी पोरगी आपल्या आईवडिलाच्या पसंतीने लग्न करते. बिचारा तिकडे नवरदेव आपल्या सुखी संसाराचे स्वप्न पाहते आणि महिनाभरातच ती पोरगी आपल्या जुन्या बॉयफ्रेंडसोबत पडून जाते. सांगा आता मला सांगायची यात त्या पोरीचा काय जाते. पण ज्या पोराच्या घरातून ती पळाली तो पोरगा समाजात मान वर करून जगण्याचा लायकीचा उरतो का? लोक त्याला जगू देतात का? नाही. आज आपण लग्नाचा बाजार पाहू आणि त्यामागचा कारस्थान पाहू. हा व्हिडिओ तुमच्यामध्ये एक अवेअरनेस आणूच शकतो, कारण की एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य खराब करत असते. मंगलवेढ्यासारख्या घटना घडतातच का? या दलालाची गरज का पडते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात यायला पाहिजेत. कारण सीधा आहे भाई, आपल्या समाजाने खतरनाक नियम बनवलाय. पोराकडे स्वतःची 10-15 एकर शेती असली, तो दिवसाचे 12 तास रानात घाम गाळत असला तरी पोरीचा बाप त्याला मुलगी देत नाही जी. पण तेच जर मोठ्या शहरात एखादा पोरगा काही हजारची नोकरी करत आहे, किरायाचा रूम करून राहत आहे, तर बापा सांगाच नको, त्याच वेळेस त्या पोराला वेल सेटल समजलं जाते. आणि भाई सांगायचंच झालं तर माझ्याच गावाजवळची एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एक चांगला व्यवसाय करणारा पोरगा, त्याचा व्यवसायाचा काम चांगला चालत होता. पण जेव्हा पोरीच्या घरी तो पोरगी पाहायला गेला तर पोरीचा बाप पोराला शेतीची जमीन नाही म्हणून त्या पोराला रिजेक्ट केलं. मग तो पोरगा मन मारून घरी आला जी. त्या पोराने विचार केला, ठीक आहे भाई. काही दिवसातच त्या पोराने शेतीसाठी जमीन घेतलं, कारण की त्याच्या व्यवसाय चांगला चालत होता. पुन्हा काही दिवसांनी तो पोरगा त्या पोरीच्या घरी गेला. त्यानंतर त्या बापाने त्या लग्नासाठी होकार दिला. मग लग्न झाल्यावर आजच्या दिवसात तो पोरगा त्या पोरीला नाही म्हणतल्या वावरात पाठवते. धर वावर दाखव पावर अशी काही गोष्ट झाली बाई. आता मला सांगायची यात चूक कुणाची? या शेतीविरुद्ध नोकरीच्या चुकीच्या अटीमुळे ग्रामीण भागातल्या पोराचे वय 30 ते 35च्या पुढे जात आहे. मग या समाजाच्या टोमण्यांना आणि एकटेपणांना कंटाळून हा शेतकरी पोरगा डिप्रेशनमध्ये जात आहे. याच भानगडीचा फायदा मग हे खोटे लग्नाचे दलाल घेतात जी. जेव्हा पोराच्या डोक्यावरचे केस गळायला लागतात आणि वय निघून जाते, तेव्हा सर्वात जास्त जीव तुटतो त्या म्हाताऱ्या मायबापाचा. पोराचं घर बसावं, सुनेनं घरात पाऊल ठेवावं, त्यासाठी हे आईबाप काय करत नाही ते सांगा. स्वतःच्या रक्ताचं पाणी करून कमवलेली जमीन हे लोक गहाण ठेवतात. सावकाराकडून 2 ते 3% कर्ज काढतात आणि हे कष्टाचे 2 ते 3 लाख रुपये ते त्या खोट्या मॅनेजर ब्युरोवाल्याच्या दलालाच्या हातावर ठेवतात. पण जेव्हा नवरी लग्न मंडपातून किंवा घरून दागिने पैसा घेऊन किंवा खाली हाताने का असो ना पडून जाते, तेव्हा त्या म्हाताऱ्या आईबापावर काय वेळत असेल. त्यांचे पैसेही गेले, गावातली इज्जतही गेली, मुलाचे आयुष्यही बर्बाद झाले. हे दुःख तो दलाल समजू शकणार आहे का? आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं होऊ नये, लोक पोलिसात का जात नाही? भाई मंगळवेळेचे विनायक आवताडे पोलिसात गेले म्हणून हे कारस्थान तुमच्या माझ्यापर्यंत आलं, यासाठी त्यांना एक सलामच आहे. पण असे हजारो विनायक तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला आहेत, जे चुपचाप हा अत्याचार सहन करतात. कारण का? कारण की त्यांना पैशाच्या फसवणुकीपेक्षा बदनामीची जास्त भीती वाटत आहे. याची बायको पडून गेली याच्यातच काही कमी असेल असे टोमणे आपला समाज आपणाला मारतो. लोक हसतील, 4 चौघात मान खाली घालावी लागेल, याच भीतीने हजारो पोरं सायलेंट विक्टीम बनून आतल्यात घुटमरत राहतात. आणि या डिप्रेशनचा शेवट कुठं होतो? डायरेक्ट आत्महत्येमध्ये. मी ह्या सर्व गोष्टी हव्यात नाही बोलत आहोजी, तुम्ही आकडेवारी बघा. नुकतीच NCRBची धक्कादायक आकडेवारी समोर आली. या रिपोर्टनुसार भारतात विवाह संबंधित तणावामुळे आत्महत्या केलेल्या 30 वर्षावरील पुरुषांची संख्या 10,816 आहे. विचार करा जी, मग 10,000हून अधिक पोरं फक्त लग्न आणि त्यातून येणाऱ्या टेन्शनमुळे स्वतःचा जीव संपवले. जेव्हा एखादी पोरगी घरातून पळून जाते किंवा दलाल पैसे घेऊन पळून जातो,
तेव्हा तो मुलगा फक्त आर्थिकरित्या संपत नाही, तो मानसिकरित्याही कमजोर होऊन जातो. आता मी कोणाकडे तोंड दाखवू या विचाराने तो चुकीचे निर्णय घेतो. सगळ्यात मुलीच्या बापाला वाटत असते आपली मुलगी चांगल्या घरात जावं, चांगल्या मुलाच्या हातात जावं. हेही त्यांचं अगदी बरोबर आहे, कारण की एक मुलीचा बाप फक्त आपली तो मुलगी नाही देत, तो देतो आपला जीवाचा तुकडा. पण याच्यातच त्या मुलीच्या बापाने ही एक समजदारी घ्यायलाच पाहिजे. मुलाकडे थोडी शेती कमी आहे ठीक आहे, पण मुलगा स्वभावानं चांगला आहे ना, मुलाचा व्यवहार चांगला आहे ना, मुलाचा सिबिल चांगला आहे ना, आणि सर्वात महत्त्वाचा माझ्या मुलीला खुश तर ठेवणार ना, हे सर्वात आधी त्या मुलीच्या वडिलांनी बघायला पाहिजे. मी पण एक मुलगा आहे म्हणून मला माहीत आहे भाई, आपला टेन्शन आपल्यालाच माहीत राहते, कोणी कोणाला समजू नाही शकत. पण भाई एक नजर आपल्या आईवडिलाकडे पण बघ, त्यांनी खूप काही केलं तुझ्यासाठी. म्हणून विनाकारण स्वतःला संपवून आपल्या आईवडिलाला त्रास देणं खरंच चुकीचं आहे. तरी पण तुमचं मत काय या गोष्टीवर, आणि हा लग्नाचा बाजार कसा का थांबवता येईल कमेंटमध्ये सांगा.